दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची शेवटची इच्छा होती. झी 24 तासवर अंकुश काकडेंची माहिती. 12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. दादांच्या वक्तव्याचा दाखला देत काकडेंचं विधान. अजित पवार यांच्याकडे असलेली खाती राष्ट्रवादीलाच मिळावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार. अर्थ खात्यासाठी कुणाच्या नावाचा प्रस्ताव दिला जाणार याकडे लक्ष. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. सूत्रांची झी 24 तासला माहिती. तर अशी मागणी करणारे अमानुष राऊतांचा संताप. बारामती एअरपोर्टवर रडार तसंच एटीसीची यंत्रणा नसल्याचा संजय राऊतांचा दावा. विमानतळांवरील असुविधांबाबत डीजीसीए काय करतंय, राऊतांचा सवाल. अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीनं झेडपी निवडणुकीचा प्रचार थांबवला. राष्ट्रवादी प्रचार सभा रोड शो घेणार नाही. मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार केला जाणार. मुंबई मनपात पक्ष कार्यालयांसाठी मोर्चे बांधणी. मोठी कार्यालय मिळवण्यासाठी चढाओढ. भाजप शिवसेनेकडूनही मोठ्या कार्यालयासाठी अर्ज. एडीएमसी महापौर पदासाठी आज अर्ज दाखल होणार. शिवसेनेकडून किरण भांगळे, हर्षाली चौधरी शर्यतीमध्ये, तर मनसेकडून शीतल मंडारी यांचं नाव चर्चेत. झेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या. 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी. शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय. प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025-26 साठी निधी वितरणाबाबत परिपत्रक जारी. आगामी वर्षात बजेटमधील निधी वितरणाला कात्री. प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल. महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक. गणेशोत्सव थीमवर महाराष्ट्राचा चित्ररथ. नाशिकमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड. गोळीबार. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना. तोडफोड करणाऱ्यांचा शोध सुरू.